नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर आणि आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर सुरू असणाऱ्या समर्पण या सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. बघा, या समर्पण सिरीजमध्ये आपण जिओग्राफी या विषयाचे महत्वाचे टॉपिक्स आणि त्या टॉपिक्सवरती आगामी 2025 मध्ये राज्यसेवा कशा स्वरूपामध्ये युपीएससीच्या धर्तीवरती कसे प्रश्न फॉर्म करेल आणि त्याचे आन्सर्स आपण कसे लिहिले पाहिजेत याच्यावरती आपण या समर्पण सिरीजमध्ये चर्चा करत असतो. बघा, वेळ न घालवता आपण आजच्या सेशनमध्ये किंवा आजचा जो प्रश्न आहे या प्रश्नाकडे जाऊया. बघ, प्रश्न तुमच्या समोर स्क्रीनवर आहे. प्रश्न व्यवस्थित रीड करायचा आहे. प्रश्न हा एकंदरीत कोळशाची खाण किंवा कोळशाच्या उत्पादनाशी निगडीत आहे. बघा, कोळसा उत्पन्न किंवा कोळशाची जी खाण असेल, या खाणीचा जरी पर्यावरणावरती प्रतिकूल परिणाम जरी होत असेल तरी सुद्धा अजून देखील औद्योगिक असेल किंवा आर्थिक विकासासाठी ते कशा आहे, अपरिहार्य आहे. हे सेंटेन्स ऑलरेडी गिवन आहे आणि सेंटेन्सच्या शेवटी काय मुद्दा दिला प्रश्नाच्या, तर चर्चा करा. म्हणजे हे सत्य आहे. म्हणजे काय, पर्यावरणावर जरी त्याचा इम्पॅक्ट ऍडवर्स इम्पॅक्ट जरी होत असेल तरी सुद्धा या कोळसा खाणी कशा आहेत रे, विकासासाठी कशा आहेत, अपरिहार्य, ज्याला आपण काय म्हणतो, इनविटेबल फॉर डेव्हलपमेंट. ओके, 150 वर्ड्स 10 मार्क्स, 150 शब्द 10 मार्क्स साठी जरी असले तरी आपण याच्या अनुषंगाने सगळे मुद्दे चर्चा करू घटकांची. तुम्ही 1 बाय 1 करून व्हिडिओ पॉज करून त्याचे तुम्ही उत्तर नोट डाऊन करू शकता. बघा, आता एकंदरीत या प्रश्नाबद्दल चर्चा करत असताना तुम्हाला महत्वाचे घटक हा लक्षात आला पाहिजे की या खाणींबद्दल किंवा कोळशाबद्दल एकंदरीत माहिती तुम्हाला असणं अनिवार्य आहे. जसं की काय, की जी पर्यावरण शाश्वतता असेल किंवा आर्थिक विकास असेल यांच्यामध्ये एक परस्पर संवाद आहे किंवा एकमेकांवरती काय रे इंटरॅक्शन होत असते. कोणत्या घटकांची, तर हे पर्यावरणाची शाश्वतता आणि आर्थिक विकास हे एकमेकांवरती इम्पॅक्ट करणारे घटक आहेत. आणि याच्यामध्ये कोळशाचं खाणकाम करणं किंवा कोळशाची निर्मिती करणं हा सध्या कसा आहे रे, वादग्रस्त मुद्दा आहे. तरी सुद्धा हा कसा आहे रे, तरी सुद्धा बघा, याच्या पर्यावरणावर जरी परिणाम प्रतिकूल होत असेल, प्रदूषणाचं कारणीभूत असेल, तरी सुद्धा हल्लीच्या जगामध्ये जागतिक विकासाला चालना देणारी एक अपरिहार्य शक्ती किंवा कॉन्सन्ट्रेटेड एनर्जी जरी तुम्ही म्हटलात, म्हणून ह्या कोळशाच्या खाणीकडे पाहिलं जातं. कारण की एनर्जी जनरेशन असेल, काही औद्योगिक कारखाने असतील, इंडस्ट्रीज असतील, त्याच्यामध्ये सुद्धा कोळसा तुम्हाला वापरला जातो किंवा तो नेसेसरी आहे. बघा, ह्या ऊर्जेची निर्विवादपणे असणारी मागणी, कंटिन्युअस जी मागणी आहे, ही मागणी पूर्ण करण्यासाठी कोळशाचा वापर होतो. बघा, थर्मल पॉवर प्लांट असेल, त्या थर्मल पॉवर प्लांटमध्ये तुम्हाला बहुतांश कोळशाचा वापर होतो. आणि भारताच्या दृष्टीने जर विचार केला, थर्मल पॉवर प्लांट मधूनच एनर्जी जास्तीत जास्त निर्मित केली जाते. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला कोळसा उत्पन्न करणं गरजेचं आहे, जरी त्याचा पर्यावरणावर इम्पॅक्ट होत असेल तरी सुद्धा. मी तुम्हाला प्रश्न कसा आहे हे समजावून सांगतो, लक्षात घ्या. पुढे बघा, हा जरी विरोधाभास जरी असला, जेणेकरून काय होतंय, हा कोळसा इतका शक्तिशाली आहे की तो पर्यावरणाच्या जे संसाधन आहेत त्या संसाधनांसाठी काय म्हणतो, हानिकारक आहे. तरी सुद्धा विरोधाभास किंवा ज्याला आपण वस्तुस्थिती म्हणतो, काय आहे की जग जरी नवीन नूतनीकरणक्षम जे पर्याय असतील कोळशाला ऊर्जेसाठीचे जरी उपलब्ध असतील तरी सुद्धा आपण कशावरती डिपेंड आहोत रे, झपाट्याने जर प्रगती करायची असेल तर शेवटी अनेक राष्ट्र कशावर डिपेंड राहतात, या कोळशावर एनर्जीसाठी डिपेंड राहतात. बघा, लक्षात येते का मुद्दा. मग पर्यावरणाच्या ऱ्हासाला आळा घालण्यासाठी, मग अत्यावश्यकतेसह आर्थिक वाढीसाठी, समतोल राखण्यासाठी सूक्ष्म धोरणांची आवश्यकता आहे. बघा, पर्यावरणाचा ऱ्हास सुद्धा रोखला पाहिजे आणि त्या राष्ट्राची असणारी महत्वाकांक्षा एनर्जीची ती पण कंट्रोलमध्ये आणली गेली पाहिजे. याच्यासाठीच एक वेगळं धोरण तुम्ही राबवणं गरजेचं आहे. आणि याच्यावरतीच मग आता हे धोरण राबवत असताना, कोळशाची निर्मिती करत असताना, खाणींबद्दल करत असताना कोणत्या पर्यावरणीय समस्यांना आपण तोंड देतो, हे सगळ्या डोक्यात मुद्दा आपल्या असणं अनिवार्य आहे. आणि मग आपल्याला आपल्या प्रश्नाकडे जायचं आहे. बघा, प्रश्नाकडे गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आता कोळशाची भारतातील कोणते कोणते रिझर्व, कुठं कुठं खाणी आहेत. बघा, छोटा नागपूरचा पठार असेल, जेणेकरून आपण झारखंड, ओडिसा, छत्तीसगड म्हणतो तो भाग असेल, किंवा महाराष्ट्राचा पूर्व विदर्भाचा भाग असेल, हे काही मुद्दे आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवणं अनिवार्य आहे. बघूया, आता या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना कशा स्वरूपामध्ये तुमचं या प्रश्नाचं उत्तराचा अप्रोच असला पाहिजे. तर याच्यामध्ये तुम्हाला माहित असलं पाहिजे की कोळशाच्या खाणीचं नेमकं महत्व काय आहे आणि त्याचा परिणाम पण काय होतो हे सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे. आणि मेन बॉडीमध्ये काय लिहायचं आहे, पर्यावरणावर त्याचा कसा इम्पॅक्ट होतो
आणि तरी सुद्धा ते नेमकं त्या विकासामध्ये, मग तो आर्थिक असेल किंवा औद्योगिक विकास असेल, त्या विकासामध्ये त्याचा नेमका रोल काय आहे, ओके, तो रोल, त्याचं योगदान काय, याच्यावरती भाष्य करायचं आहे. आणि फायनली उत्तर लिहिताना तुम्हाला भविष्यातील काही दृष्टिकोन असतील त्याच्यावरती चर्चा करायची आणि तुमचं उत्तर संपवायचं आहे. चलो, तर मग काय करूया, उत्तराकडे आपण जाऊ, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. बघा, कोळसा खाण पृथ्वीच्या पृष्ठभागावरून किंवा भूगर्भातून कोळसा काढणे. खाण म्हणजे काय, कोळसा भूगर्भातून बाहेर काढणे. ओके, आता भारताच्या दृष्टीने जर विचार केला तर जगाच्या पाठीवर भारताचा कितवा क्रमांक लागतो कोळसा उत्पन्नामध्ये किंवा साठ्यांमध्ये? 4था क्रमांक लागतो. बघा, अनेक दशकांपासून हे जे भारतामधील जे ऊर्जा स्त्रोत आहे, ऊर्जा स्त्रोत म्हणून या कोळशाला ओळखलं जातं. ओके, आणि भारताच्या 55% ऊर्जा कोण देतं, तर हे कोळशापासून मिळवली जाते. ओके, लक्षात ठेवा. आता त्याच्या उत्पत्तीपासूनच भारतातील आधुनिक काळातील व्यावसायिक कोळसा खाण देशांतर्गत वापराच्या गरजांवर अवलंबून आहे. हा सुद्धा मुद्दा महत्वाचा आहे. बरं का, म्हणजे जे इलेक्ट्रिसिटी असेल, बरोबर, इलेक्ट्रिसिटी जनरेशन साठी सुद्धा तुम्हाला या कोळशाच्या खाणीचा वापर आहे. इतर औद्योगिक प्रोजेक्ट असतील, औद्योगिक वसाहती असतील किंवा कारखाने असतील, त्यांच्यासाठी सुद्धा तुम्हाला कोळशावरतीच डिपेंड राहावं लागतंय. बघा पुढे, आता कोळसा खाणी, ह्या खाणीचं किंवा कोळशाचं पर्यावरणावरती काय परिणाम होतात त्याच्यावरती चर्चा करू. म्हणजे पहिलाच परिणाम आहे बघा, वायू प्रदूषण. कोणता आहे? वायू प्रदूषण. काय आहे तर कोळशाच्या खाणीमध्ये जास्तीत जास्त तुम्हाला बघा मोठ्या प्रमाणात ते कण असतील, सल्फर डायऑक्साईड ज्याला SO2 म्हणतो, सल्फर डायऑक्साईड आहे, नायट्रोजन ऑक्साईड असेल, ओके, आणि इतर प्रदूषके हवेत सोडली जातात. आता त्याचा इम्पॅक्ट काय होतो, यांच्या उत्सर्जनामुळे काय होतात रे, या समुदायांमध्ये धुके तयार करणे, ज्याला आपण ऍसिड रेन म्हणतो, आम्ल वर्षा म्हणतो, श्वसनाच्या समस्यांचा असेल काहीतरी परिणाम, हे घटक तुम्हाला पाहायला मिळतात वायू प्रदूषणातून. उदाहरणार्थ काय, झारखंड राज्यातील बघा झरिया कोळसा क्षेत्र हे भारतातील सर्वात मोठ्या कोळशाच्या साठ्यांपैकी एक आहे आणि वायू प्रदूषणात देखील महत्वपूर्ण योगदान देतं हे झरिया कोळसा क्षेत्र. हा मुद्दा लक्षात ठेवा. म्हणजे प्रत्येक उदाहरण म्हणजे मुद्दा डिस्कस करताना तुम्हाला काय करायचं आहे तर त्याच्यावरती कमेंट करायचे आहे उदाहरण देऊन. पुढे बघा, पुढे मुद्दा येतो जलप्रदूषणाचा. जलप्रदूषणाबद्दल लिहायचं झालं तर काय होतंय, कोळसा खाणीमुळे जे पृष्ठभागावरती जलसाठे असतील किंवा अंतर्गत भागामध्ये जलसाठे ज्याला आपण भूजल स्त्रोत म्हणतो ते सुद्धा दूषित होतात. बघा, ऍसिड माइन ड्रेनेज, ओके, ही एक नवीन समस्या आहे की जे तेथील पाण्यामध्ये बघा पाणी उघड कोळसा आणि खडकासोबत प्रक्रिया करतं, आम्लयुक्त आणि विषारी पदार्थ काय होतात या पाण्याच्या वॉटर बॉडीमध्ये किंवा पाण्यामध्ये शोषले जातात, सोडले जातात, ज्यामुळे काय होतं तेथील जलचरांना हानी पोहोचते आणि पाणी पुरवठा प्रदूषित होतो. हा मुद्दा लिहिणं. ऍसिड माइन ड्रेनेज हा मुद्दा लिहा. उदाहरण काय, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश बघा सिंगरौली प्रदेशात त्या कोळसा खाणींमुळे काय होतं तर स्थानिक नद्या जलस्रोत प्रदूषित झालेले आहेत. लक्षात ठेवा, हे हा सुद्धा त्याच्यातलं महत्व, फक्त कोळशाच्या खाणींचा मुद्दा लिहितो. ओके, प्रदूषणाबद्दल तर आहेच, पण हा मुद्दा कशाशी निगडीत आहे, कोळसा खाणीशी निगडीत आहे. चलो पुढचा बघूया कशावर कोणता परिणाम आहे. बघा, सोबत तुम्हाला हा चार्ट सुद्धा आता गुगल केल्यानंतर तुम्हाला हे चार्ट नकाशे मिळून जात आहेत. ग्राफ कोणत्या भागामध्ये कोणत्या राज्यामध्ये कोळशाचे स्टोअर्स किती, रिझर्व्ह किती आहेत, हा चार्ट तुम्हाला सांगणार आहे. जर नीट पाहिलं तर सगळ्यात जास्त तुम्हाला कुठं पाहायला मिळतात, छत्तीसगडमध्ये. ओके, छत्तीसगडमध्ये, नंतर ओडिसामध्ये, छत्तीसगड, ओडिसा आणि त्याच्यानंतर येते बघा झारखंड, छत्तीसगड. ओके, हा जुना माप आहे. झारखंड, छत्तीसगड, ओडिसा. पुढे बघा अजून कोणता आहे, वेस्ट बेंगॉल आहे, मध्य प्रदेश आहे. ओके, त्याच्यानंतर महाराष्ट्रात पण काही ठिकाणी पाहायला मिळतील, पूर्व विदर्भामध्ये हे घटक याच्यामध्ये आहेत. चलो बघा, आता मातीची किंवा मृदेचा ऱ्हास स्वाभाविक आहे. जर कोळसा खाणीच्या ह्या ज्या पद्धतीने कोळशाचं उत्पन्न किंवा त्याला बाहेर काढलं जातं भूपृष्ठातून भू अंतर्गातून, तर त्याच्यातून लक्षात येतंय की डोंगर उतार, पट्टी खाण असेल, ह्या प्रकारच्या घटक आहेत. म्हणजे कशातून, डोंगरातून उतारावरती असेल त्याची खाण असेल किंवा पट्टी खाण असतील, या नैसर्गिक पद्धतींमध्ये बघा लँडस्केप व्यत्यय आणतात, परिणामी माती आणि वनस्पती नष्ट होतात. म्हणजे ज्या पद्धतीने यांचं खनन होतं त्याच्यामुळे काय होतं, लँडस्केप सारखे काय होतात रे घटक किंवा घटना तुम्हाला पाहायला मिळतात. पट्टी खाण म्हणजे एक मोठाच्या मोठा पट्टाच असतो कोळशाच्या खाणीचा. मग काय होतं, ते पट्टा खोदत नेला गेला जातो, त्याच्यामुळे काय होतं भूस्खलनासारखे किंवा लँडस्केप सारखे मुद्दे तुम्हाला पाहायला मिळतील. मातीच्या गुणवत्तेचा काय होतो रे, ऱ्हास होतो. मग त्याचा इम्पॅक्ट कशावर होणार आहे, ऑब्व्हियस आहे, वनस्पतींवरती, जी पिकं घेणार त्याच्यावरती होणार आहे, वन्यजीवांवरती होणार आहे, शेतीवर होणार आहे.
बरं का. उदाहरणार्थ पश्चिम बंगालमधील राणीगंज कोळसा क्षेत्र विस्तृत पट्टी खाणकाम होतं. ओके. कोळसा उत्खननामुळे तिथं जमिनीचा गंभीर ऱ्हास झालाय, सुपीकता खूप कमी झालेली आहे. लक्षात येते का. हे सध्या अशा प्रकारचे मुद्दे आपण फेस करतोय. पुढे पहा, याच्यातून होणारं मिथेनचं उत्सर्जन. बरं का. कोळसा खाण वातावरणात काय करते, मिथेन एक शक्तिशाली काय रे, ग्रीन हाऊस गॅस आहे. ओके. त्यामुळे काय होतं, हवामान बदल होतो, ग्लोबल वॉर्मिंगला चान्सेस आहेत वाढण्याचे. अशा प्रकारचे मुद्दे लिहा. फॉर एक्झाम्पल काय, उदाहरणार्थ आंध्र प्रदेशातील गोदावरी व्हॅली कोल्डफील्ड. लक्षात आहे का, गोदावरी व्हॅली कोल्डफील्ड. कोळसा खाणकाम उत्खननादरम्यान लक्षणीय मिथेन काय केलं जातं रे, वातावरणात सोडला जातो. मुद्दा लक्षात येतोय का. नेमका काय घटक आहेत बघा. जमिनीचा खच म्हणजे काय, या खाणकामामुळे काय होतं, चांगली जमीन सुद्धा काय होतं रे, या खाणीच्या प्रदेशामध्ये इन्क्लूड केली जाते. त्यामुळे काय होतं, भूपृष्ठाखालील कोळसा काढून टाकल्यामुळे जमीन कोसळते किंवा बुडते म्हणा, अशा प्रकारे म्हणू शकता. पायाभूत सुविधांचं नुकसान होतं, लँडस्केपची स्थिरता व्यत्यय आणू शकते. म्हणजेच काय, आताच पाहिलं बरं का, झरिया कोळसा क्षेत्र भूगर्भातील व्यापक खाणकामामुळे काय इम्पॅक्ट झालाय, तर जमीन खचलीय, वरची जमीन कोसळतीय, लँडस्लायडिंग सारखे घटक असतील, हे सगळे मुद्दे याच्यामध्ये यायचे. मग त्या भागामध्ये असणारे रस्ते असतील, इमारती असतील, रेल्वे सारख्या पायाभूत सुविधा असतील, त्या पायाभूत सुविधांना सुद्धा नुकसान सहन करावं लागतंय. हा मुद्दा महत्वाचा आहे. बघा आता तरी सुद्धा आता काय बघितले आपण, पर्यावरणावरती होणारे परिणाम चर्चा केली. आता आपण काय बघतो, तरी सुद्धा ते विकासासाठी अपरिहार्य आहे. मग ते कशा स्वरूपाचे आहेत ते म्हणून आपल्याला आता त्याच्याबद्दल चर्चा करूया. का अपरिहार्य आहे, तर बघा, विकासासाठी कोळसा खाण अपरिहार्य आहे हे विधान आर्थिक विकास आणि ऊर्जेच्या गरजांच्या संदर्भात आहे. म्हणून त्याच्यावरती आपल्याला थोडीशी चर्चा करायची आहे आणि दृष्टिकोन टाकायचा आहे. मग आता याच्याबद्दल दोन युक्तिवाद आहेत. एक युक्तिवाद आहे की विकासासाठी हे कोळशाचं जे खाणकाम होतंय त्याच्या बाजूने असणारे युक्तिवाद, म्हणजे त्याला मान्यता देणारा युक्तिवाद, आणि दुसरा त्याच्या अपोजिट बाजूने असणारा युक्तिवाद. तर पहिला आहे ऊर्जा स्त्रोत म्हणून काही माणसं पाहतात किंवा काही एजन्सी त्याच्याकडे पाहतात. फॉर एक्झाम्पल आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सी, यांच्या मते 2020 मध्ये कोळशाचा वाटा जगातील सुमारे 37%, जगातील 37% वीज निर्मिती या कोळशामुळे होते. ज्यामुळे वीज उत्पादनासाठी ऊर्जेचा एक प्रमुख स्त्रोत म्हणून आपण कोळशाकडे पाहतो. बरं, चलो, हा काय झाला, एक अप्रोच, पॉझिटिव्ह अप्रोच झाला खाणकामाबद्दलचा. पुढे बघा, आर्थिक वाढीसाठी हा जो कोळसा, जागतिक कोळसा असोसिएशन आहे, यांच्या अंदाजानुसार कोळसा समूह जगातील बघा 7 दशलक्ष नोकऱ्या निर्माण करतो. म्हणजे कोळशाच्या खाणीवर, जसं की इंडियातली असणारे कोल इंडिया लिमिटेड, बरोबर का, CIL, बरोबर का, अशा ठिकाणी काम करणाऱ्या नोकरदारांची संख्या किती आहे, 7 दशलक्ष आहे. ज्या खाणकामात थेट रोजगार, वाहतूक आणि उत्पादन यांसारख्या उद्योगांमध्ये नोकऱ्यांचा समावेश आहे. बरोबर आहे. पुन्हा औद्योगिकीकरणासाठी सुद्धा कोळसा आहे, जसं की चीनमधील स्टील, सिमेंट, रासायनिक उद्योगांसाठी चीनमधला बरं का कोळसा खूप महत्वाचा आणि प्राथमिक ऊर्जा स्त्रोत म्हणून वापरला जातो. म्हणजे काय, देशाच्या पायाभूत सुविधांसाठी किंवा आर्थिक विकासासाठी सुद्धा कोळशाकडे पाहिलं जाऊ शकतं. हा झाला कोळशाकडे असणारा पॉझिटिव्ह अप्रोच. आता निगेटिव्ह अप्रोच किंवा या कोळशाच्या खाणकामाविरुद्ध असणारा युक्तिवाद काय आहे, तर स्वाभाविक आहे, पर्यावरणावर प्रभाव करणार आहे. कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन असेल, मिथेन वायूचे उत्सर्जन असेल, जेणेकरून ग्लोबल वॉर्मिंग होते, बरं का, टेम्परेचर राईज होते, बरं का, हे घटक असतील. बघा काय दिले, जागतिक कार्बन डायऑक्साईडच्या उत्सर्जनामध्ये सुमारे 40% साठा, 40% काय म्हणतात, ही उत्सर्जनाची पर्सेंटेज कोळशाच्या ज्वलनातून होत असते. म्हणजे कोळसाच जबाबदार आहे की जो पुढे काय करतो, कार्बन डायऑक्साईड ग्लोबल वॉर्मिंग सारखा इम्पॅक्ट देतो. बरोबर का. सार्वजनिक आरोग्य चिंताजनक, कारण की एअर पोल्युशन आहे, सॉइल पोल्युशन आहे, बरोबर का, वॉटर पोल्युशन आहे, भूजल स्रोतांचं प्रदूषण होतं. हे सगळे घटक त्याच्यावरती इम्पॅक्ट करणार आहेत. बघा, रक्तवाहिन्यांसंबंधी रोगांमुळे कोणते कोणते, श्वसन असेल, हृदयरोग असेल, रक्तवाहिन्या, या सगळ्यांच्या रोग या संदर्भात मिळून टोटल किती रे, 8 लाखापेक्षा जास्त अकाली मृत्यू होतात. मग यांचा इम्पॅक्ट कोण आहेत, तर हे कोळसा खाणी आहेत. हेच तुम्हाला इथं नमूद करायचं आहे. बघा, पुढचा घटक येतो हवामानामधील बदल. आपण मगाशीच पाहिलं, या हवामान बदलाखाली तुम्ही काय लिहू शकता, त्या कोळशाच्या खाणीमधून जे बाहेर पडणारे वायू आहेत, मिथेन असेल, कार्बन डायऑक्साईड आहे, नायट्रस ऑक्साईड असेल, सल्फर डायऑक्साईड असेल, हे काय तर एकंदरीत ग्रीन हाऊस गॅसेस आहेत, ते इम्पॅक्ट करतात. त्याच्यामुळे हवामान बदल होतो. नूतनकरणीय संसाधने, बघा, US एनर्जी इन्फॉर्मेशन ऍडमिनिस्ट्रेशन EIA यांचा अंदाज असा आहे की जागतिक कोळशाचा साठा सध्याच्या वापरा दरानुसार किती दिवस टिकू शकतो, की जास्तीत जास्त 132 वर्ष कोळसा अस्तित्वात, म्हणजे
कोळसा वापरण्यास भेटू शकतो या खाणींच्या द्वारे पुन्हा कोळशाचे साठे संपतील. हा महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये घेणार आहे. मग त्याच्यामुळे तुम्हाला पुन्हा काय रे, या नैसर्गिक संसाधने जे आहेत नूतनीकरणक्षम, की ज्या एनर्जी पुन्हा पुन्हा निर्माण होतात, सोलार एनर्जी आहे, विंड एनर्जी, टायडल एनर्जी आहे, या एनर्जी पुन्हा पुन्हा निर्मिती केली जाऊ शकते. मग अशा स्वरूपाच्या पर्यायी ऊर्जा नियोजनांवरती आपण विसंबून राहावं लागणार आहे. म्हणून तुम्हाला काय दिलंय इथं, जी काय म्हणतात दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षा आहे, दीर्घकालीन एनर्जी वरती जो काय म्हणतात नियोजन करणं गरजेचं आहे, ह्याच्यावरती आपल्याला इथं स्कोप आहे भाष्य करण्याला. लक्षात येते का? काय दिलं इथं, दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षा धोका निर्माण होऊ शकतो जर हे साठे संपले तर. बरं आहे का? चलो बघा, एकंदरीत कन्क्लुजन कडे जायचं झालं, इथं तुमच्यासाठी पुन्हा एकदा कन्क्लुजन 2 पार्टांमध्ये कसं लिहिता येईल या अनुषंगाने मी मुद्दा चर्चा केलाय. बघा, हे जे आहे या कोळसा खाणींचा इम्पॅक्ट कोणावर होतोय, म्हणजे जीवसृष्टी, सगळी जीवसृष्टीवरती होतोय. बघा, वनजमिनी वनजमिनी खाणीकडे वळवलं जातात, कारण की जिथं जिथं लक्षात आलं इथं कोळशाचे विपुल प्रमाणात साठे आहे, तर त्या आजूबाजूचं सगळं नागरीकरण संपवलं जातं, वनीकरण संपवलं जातं, वृक्षतोड होते ऑटोमॅटिकली. त्या वृक्ष किंवा त्या वनस्पतींवरती अवलंबून असणारी जीवसृष्टी म्हणजे काय म्हणतात त्याला, परिसंस्था तिथली डिक्रीज होते, परिसंस्थेचं डिग्रेडेशन होतंय. बरं आहे का? आता बघा, संयुक्त राष्ट्रांचे शाश्वत विकास लक्ष्य क्रमांक 7 साध्य करण्यासाठी इतर कोणत्याही पर्यायी ऊर्जा स्रोतांचा वापर करण्याची वेळ आली आहे. मुद्दा लक्षात येतोय का? 2030 पर्यंत, बघा 2030 पर्यंत परवडणाऱ्या, बघा प्रत्येकाला परवडणाऱ्या ऊर्जा सेवांमध्ये प्रवेश मिळवण्याची खात्री, ज्यासाठी काय केलं पाहिजे तर कोळशाचा कमी वापर आणि जास्तीत जास्त कशावरती रे, जास्तीत जास्त नूतनीकरणक्षम ऊर्जेवरती डिपेंड राहिले पाहिजे मॅक्सिमम 2030 पर्यंत. करंट अफेअर्स मध्ये तुम्ही बहुतांश वेळेस हा न्यूज रीड केलेली असते. बघा, हा जो सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स 16 गोल्स आहेत त्यातला 7व्या क्रमांकाचा आहे, रिन्युएबल एनर्जीवरती डिपेंड राहण्याचा. चल पुढे, आणि तुम्ही जर वेगळ्या पद्धतीने अजून तुम्हाला कन्क्लुजन लिहायचं असेल तर त्याच्यासाठी हा पण मुद्दा आहे, किंवा कोळसा खाण अजूनही विकसित करणे विकासासाठी अपरिहार्य आहे. अजूनही बहुतांश, आता सगळे रिपोर्ट्स आपण पाहिले डेटा, त्या डेटाच्या अनुषंगाने अजून सुद्धा 40% 55% एनर्जी किंवा जनरेशन कशावरती डिपेंड आहे, कोळशावरती डिपेंड आहे. बरं आहे का? मग आता एक शाश्वत विकास असेल तो सुनिश्चित करण्यासाठी स्वच्छ कोळसा तंत्रज्ञान अवलंब करणे, किंवा सौर ऊर्जा असेल किंवा पवन ऊर्जा असेल, असारख्या अक्षय ऊर्जा स्रोतांचा काय करू, ऊर्जा स्रोतांमध्ये तुम्ही गुंतवणूक करणं गरजेचं आहे. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कमेंट्स तुम्ही तुमच्या कन्क्लुजन मध्ये फायनल अप्रोच म्हणून लिहू शकता. लक्षात येते का? म्हणजे एकंदरीत काय, की जो दीर्घकालीन शाश्वत विकास आहे, ओके, लॉंग लास्टिंग तुमचा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल अचिव्हमेंट जे आहे, त्याच्यासाठी तुम्हाला या म्हणजे ह्या कोळशाच्या खाणी क्षेत्रांचं प्रॉपर नियोजन करणं, योग्य नियोजन करणं, किंवा त्याचं काय म्हणतात त्याला, त्याच्यावरती प्रबंध आणणं गरजेचं आहे. हेच आपण याच्यामध्ये फायनली लिहू शकतो. बघा, आजचा हा प्रश्न कसा वाटला मला आवर्जून कमेंट करायला विसरू नका. बघा, सेशन सुरू असताना तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुमचे आन्सर स्वतः नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घेत चला. आजचा प्रश्न इथंच संपतो. प्रश्न कसा वाटला मला कमेंट करा, मी स्वतः तुमच्या कमेंट्सला रिप्लाय करत असतो. ओके, ज्ञानदीपच्या युट्यूब प्लॅटफॉर्मला तुम्ही पहिल्यांदाच असाल तर नवीन असाल तर जॉईन करा, सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्वाचं, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत हे सेशन्स किंवा ही जी समर्पण सिरीज आहे ती शेअर करा. थँक्यू सो मच.